नमस्कार, आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळा म्हटलं की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यातलीच ही एक कंदमुळ भाजी आहे। या भाजीला सुरण म्हणतात। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम या सुरणाची ही वरची जी साल आहे ही आपण काढून घेणार आहोत। आता हे अशा प्रकारे सुरणाची साल अशी काढून घ्यायची आहे सुरीच्या सहाय्याने। याला खूप माती असते जमिनीखाली असल्यामुळे असं सगळं साल काढून व्यवस्थित असं साळून घ्यायचंय। आता हे सुरण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। याचे आपण काप करून घेऊयात। अशा पद्धतीने पातळ पातळ याचे काप पाडून घ्यायचे आहेत। तर आता अशा पद्धतीने आपले या सर्व सुरणाचे काप तयार झालेले आहेत। आता आपण याला इथे मी साईडला चिंचेचं पाणी भिजत घातले, चिंच भिजत घातलेलं पाणी होतं ते हे पाणी सर्व याला लावून घेणार आहे। हे एक कंदमुळ भाजी असल्यामुळे थोडंसं घशाला खवखवतं, त्यामुळे असं चिंचेच्या पाण्यातून असं घोळून घ्यायचं आहे। आणि घोळून झाल्यानंतर आपल्याला अशा एका चाळणीमध्ये हे काप वाफवायला ठेवायचे आहेत। असं चांगल्या पद्धतीने हे चिंचेचं पाणी व्यवस्थित असं एक एक काप लावून घ्यायचं आहे। सर्व काप अशा पद्धतीने चिंचेच्या पाण्यातून घोळून घ्यायचे, म्हणजे घशाला खवखवणार नाही। तर आता इथे मी इंडक्शनवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये साधं पाणी आणि हे सुरणाचे काप घोळून जे चिंचेचं पाणी उरलेलं होतं ते पाणी सुद्धा मी या कढईमध्ये घालून घेतलेले आहे। तर आता हे सुरणाचे काप आपण या पाण्यावर ठेवून असे वाफवून घेणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वाफवून होणार आहे। आता आपले सुरणाचे काप छान शिजले आहेत, बघूया। पाहू शकता हे काप असे छान शिजले आहेत। जास्त अगदी तुटेपर्यंत सुद्धा शिजवायचे नाहीत। आता हे असे सुरणाचे काप छान शिजले आहेत, काढून घेऊया। आणि या कढईमध्ये चिंचेचं पाणी घातल्यामुळे कढई सुद्धा आपली काळी झाली नाही। आता हे काप आपल्याला तव्यावर फ्राय करायचे आहेत। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमचे काप जसे कमी जास्त प्रमाणात असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं पीठ आणि रव्याचा वापर करू शकता, पण घेताना समप्रमाणात घ्यायचं आहे। अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी इथे घेतले आहे। तसेच 1 चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हळद पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे।
तर आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये सुरणाचे काप आपण असे एक एक काप यामध्ये असे घोळून तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण तव्यावर हे काप फ्राय करून घेऊया. तर आता हे काप फ्राय करण्यासाठी मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे. तव्यावर तेल घालून घेणार आहोत. आणि आता हे सुरणाचे काप एक एक करून आपण असे तव्यावर खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर आता अशा पद्धतीने सर्व काप मी असे रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतलेले आहेत. खूप छान होतात ह्या कापण्या. तुम्ही सुद्धा रात्री अशा शिजवून ठेवून सकाळच्या डब्यासाठी देऊ शकता, किंवा कधी जर साधं वरण भात केलं तर तोंडी लावणीसाठी नक्की बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही जर ह्या कापण्यांचा वेगळा काही प्रकार बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. सुरणापासून काही जर वेगळं बनत असेल तर तेही सांगा. तर आता अशा पद्धतीने आपले हे सुरणाचे काप पूर्ण तयार झाले आहेत. पाहू शकता अतिशय क्रंची क्रिस्पी झाले आहेत. अगदी कुरकुरीत होतात, खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी मी बनवलेल्या पद्धतीने असे काप नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आहेत ते. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता अशा पद्धतीने आपले हे सर्व सुरणाचे काप तयार झाले आहेत. पाहू शकता खूप असे क्रंची झाले आहेत, खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.